हॅलो डिअर स्टुडंट्स, केपलरचे लॉज तुम्ही शिकला असालच. याच्या आधी माझे व्हिडिओ बनवून झालेले आहेत, त्याच्यावरती ॲक्च्युली तुमच्या शाळेमध्ये तुमच्या टीचरनी तुम्हाला शिकवलेले असतील. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सांगणार आहे, काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देखील सांगणार आहोत आणि ओव्हरऑल त्याच्यामधले काही टिप्स, काही टेक्निक्स असा पार्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, विच विल मेक द व्हिडिओ मोर इंटरेस्टिंग. हां, सो व्यवस्थित ऐका, पेन पेन्सिल नोटबुक हे सगळं मटेरियल घेऊन व्यवस्थित बसा आणि मी जे सांगते ते पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवा. आणि ॲट द एंड जर व्हिडिओ आवडला तर मला नक्की सांगा की कसा वाटला व्हिडिओ. सो चला, केपलरचा लॉ बघण्याच्या आधी आपण एक कन्सेप्ट बघणार आहोत आणि ती आहे इलिप्स. इलिप्स कशाला म्हणतात? सो इथं जसं दिसतंय तुम्हाला, हा एक कोनिकल शेप आहे टोपी विदूषकाची. तर त्याला जर तुम्ही तिरका कट केलात तर तो जो शेप बनेल थोडासा ओव्हल असा, तर त्यालाच म्हणायचं इलिप्स. या इलिप्सचं असं वैशिष्ट्य असतं की त्याला आपलं जे सर्कल असतं त्याला कसे असतात, एक सेंटर असतो, राईट. ह्या इलिप्सला दोन सेंटर किंवा फोकस असतात आणि सिंग्युलर फोकस असतं, प्लुरल फोसाय किंवा फोकाय असं म्हणतात त्याला. सो इथे त्याला दोन फोकस झाले, एक आहे इथं F1 दिसतोय, एक आहे F2. कोणताही दोन पैकी एक तुम्ही फोकस कन्सिडर करू शकता, दोन दोन एका वेळेस कन्सिडर करायचे कारण नाही. ठीक आहे. आता ह्याचं एक वैशिष्ट्य काय असतं बघा. द सम ऑफ द डिस्टन्सेस ऑफ द टू फोकल पॉइंट्स. हे जे मी आता सांगते ते असं कानात प्राण आणून ऐका, नीट समजून घ्या की फोकल पॉइंट्स जे आहेत F1 आणि F2 यांची सम म्हणजेच बेरीज ही काय असते, फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑफ द कर्व इज कॉन्स्टंट. म्हणजेच इथं जसं दाखवलंय बघा, इथं आपल्याकडे समजा आपण पॉइंट ए कन्सिडर केला, ठीक आहे. ए पॉइंटचं F1 पासूनचं अंतर समजा काहीतरी आपण म्हणू x आणि ए पॉइंटचं F2 जो फोकस आहे त्याच्यापासूनच्या अंतराला आपण y म्हणू. तर x जो आहे आपला प्लस y हे जे काही अंतर येईल. आता आपण इथं दुसरा कलर घेऊयात. बी पॉइंट घेतला. बी पॉइंटचं F1 पासूनच्या अंतराला मी आता काय म्हणूयात, ए म्हणू आपण, स्मॉल ए, आणि ह्याला बी म्हणूयात, स्मॉल बी. सो एक्स वाय दोघांची बेरीज जेवढं काही येईल तेवढीच ह्या दोघांची बेरीज पण येणार, असं ह्याचा अर्थ येतो. तसं सी पॉइंटच्या बाबतीत एक्स वाय आणि ह्याला आपण काय म्हणूयात रे, एल एम म्हणू फार तर. याला आपण एल म्हणू आणि ह्याला आपण एम म्हणू, हे डिस्टन्स जे आहे. तर तेवढ्याच एल प्लस एम ची जी काही बेरीज येईल ती ह्या एक्स वायचं उत्तर जे काही आलेलं असेल तेवढं, म्हणजे समजा ह्याचं काहीतरी 100 उत्तर आलं तर ह्याचं पण उत्तर दोघांचं मिळून 100 येणार, ह्याचं पण उत्तर 100. अंतर मे बी वेगवेगळे असतात ह्याच्यामध्ये, परंतु दोघांची बेरीज म्हणजे जसं हे 50 अधिक 50 असू शकतं, इथे काय असणार 60 अधिक 40 असेल, असं समजतंय. पण उत्तर दोघांचं तिघांचंही म्हणजे ह्या 3 पॉइंट्स आपण घेतलेत तर ते इक्वलच असणार आहे, अशी त्याची गंमत आहे. सो कोणत्याही पॉइंट पासून तुम्ही हा जो सर्क्युलर पाथ आहे त्या पाथवरचा तुम्ही कोणताही पॉइंट कन्सिडर करा आणि त्याची ह्या दोन फोकस पासूनची अंतर, त्यांची बेरीज जी कराल तर ती कुठल्याही पॉइंट पासूनचे दोघांचे फोकस पासूनचे अंतर ही इक्वल येणार, असं ह्या इलिप्सच्या बाबतीत आपल्याला सांगता येतं. आता ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, जसं डायग्राम बेस्ड क्वेश्चन असतात ना त्या प्रकारात. अशी एखादी डायग्राम देतील तुम्हाला आणि इथे हे असं काही देणार नाहीत आणि मग AF1 प्लस AF2 इज इक्वल टू डॅश प्लस इज इक्वल टू डॅश असं. सो ह्याच्या BF1 प्लस BF2, CF1 प्लस CF2 ह्या पद्धतीनं तुम्हाला या इलिप्स वरती प्रश्न विचारले जातात. आता हे क्लिअर झालं इलिप्स कसा तयार होतो आणि त्या इलिप्स मध्ये असणारे जे दोन फोकस आहेत त्यांच्याबद्दलचं वैशिष्ट्यपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली. आता केपलरच्या मेन लॉजकडे वळूयात. जोहानस केपलर नावाचे जे सायंटिस्ट होते, आपण न्यूटनच्या लॉज ना आपण एक आयडियल मानतो किंवा ते सगळीकडे ऍक्सेप्टेड आहेत. न्यूटनचे जे लॉज ऑफ मोशन वगैरे आहेत, प्लॅनेट्स म्हणजे नंतर सुरुवातीला जेव्हा केपलर आणि बाकीच्या सायंटिस्टनी
प्लॅनेट्सच्या पाथशी रिलेटेड किंवा सूर्याभोवती काय कसे ते प्लॅनेट फिरत असतील ह्याच्याबद्दल काही ठोकताळे मांडले, काही नियम मांडले. आणि ते कधी मांडले? जेव्हा कुठल्याही प्रकारचे टेलिस्कोप्स वगैरे खूप ॲडव्हान्स्ड प्रेझेंट नव्हते आपल्याकडं, त्या काळी फक्त ते प्लॅनेट्स कसे मूव्ह होत आहेत, आज कुठं दिसतोय मला हा प्लॅनेट, उद्या कुठं दिसतोय, मग त्याची पोझिशन काय असेल, तर त्या ऑब्झर्वेशन्सच्या आधारे त्यांनी हे लॉ मांडले. आणि काही फॅक्ट्स मी जसं तुम्हाला म्हटलं, जसं पुढे पुढे येईल मी सांगत जाईनच याच्याशी रिलेटेड तुम्हाला. आणि मग त्या केपलरच्या लॉजचाच आधार घेऊन पुढे न्यूटनने देखील त्याचे काही प्लॅनेटरी मोशनशी रिलेटेड इक्वेशन्स आपल्याला सांगितलेले आहेत. पण न्यूटननी पण केपलरच्या ऑब्झर्वेशनचा आधार घेतलेला होता, हे लक्षात घ्या. सो आता इथे हे दिसतंय तुम्हाला, हा कोणताही प्लॅनेट जेव्हा सनच्या भोवतीनं फिरत असतो तर त्याचा पाथ हा इलिप्स असतो असं केपलरनं सांगितलंय. म्हणजे थोडक्यात ओव्हल काइंड ऑफ शेप. आणि इलिप्सला तर 2 फोकस असतात आपण बघितले आता. मग आयदर इथे किंवा इथं तुम्ही दाखवू शकता. म्हणजे जर एखाद्याला वाटलं की मला हा जो फोकस आहे तो इथं न दाखवता इथं दाखवायचा आहे, तर येस यू कॅन शो द फोकस हिअर. आणि मग इथं तुमचा सन असू शकतो, पण दोन्हीकडे नाही ना, एकच सन. ठीक आहे. सो पहिला जो लॉ आहे केपलरचा, त्यानं काय सांगितलं की प्लॅनेट सूर्याभोवती इलिप्सच्या पाथमध्ये फिरतो आणि त्या इलिप्सला 2 फोकस असतात ना, तर त्यापैकी कोणत्या तरी एका फोकसवरती सन प्रेझेंट असतो. आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग माहिती सांगते. इथे तुम्हाला दिसतंय हा जो सन आहे, इथे सन आहे आणि हा प्लॅनेट आहे, ए हा प्लॅनेट आहे. त्या सनच्या भोवतीनं फिरून पुन्हा ह्या पोझिशन पर्यंत येण्यासाठी, ए हा प्लॅनेट नाही, ए ही पोझिशन आहे, आपण काहीतरी प्लॅनेट म्हणून समजा ही पृथ्वीच आहे, आपली अर्थ आहे असं समजा. ए ह्या पॉइंट पासून निघून सूर्याभोवतीनं फिरून पुन्हा ए पॉइंट पर्यंत येण्यासाठी जो वेळ लागतो त्याला आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणतो, राईट. न्यूटनने आपल्याला काय सांगितलं तरी आपण 9वी मध्ये असताना बघा, तुम्हाला आठवत असेल आपण शिकलो होतो की मोशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन इज अन एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बरोबर. पण ते एक जनरल हे झालं, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की बऱ्याच वेळेस वेट आणि मास साठी आपण एक वजन हा शब्द वापरतो जसं, किंवा मग आपलं जसं वजन कन्सिडर करताना आपण केसांचं वजन नाही कन्सिडर करत, असे काही एक जनरलाइज्ड कन्सेप्ट किंवा टर्मिनॉलॉजी सायन्समध्ये वापरल्या जातात. तशाच पैकी ही पण एक आहे. आयडियली प्लॅनेटची मोशन सनभोवतीची ही युनिफॉर्म नाही आहे. पण मग न्यूटननं असं का सांगितलं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे? सांगते, थांबा. आता पहिल्यांदा मी हे सांगते इथे की जसं इथं तुम्हाला दिसतंय हे ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत ह्या अर्थनं कव्हर केलेलं हे डिस्टन्स आहे. बघा मी काय सांगितलं, डिस्टन्स. सी पॉइंट पासून डी पॉइंट पर्यंत गेल्यानंतरचं डिस्टन्स आहे हे, आणि ई पासून एफ पर्यंतचं डिस्टन्स. म्हणजे समजा अर्थला ए पासून बी पर्यंत जायला समजा 1 तास लागलाय, तर सी पासून डी पर्यंत पण 1च तास आणि ई पासून एफ पर्यंत पण 1च तास त्याला लागलाय. मग तुम्हाला इथं काय जाणवलं रे? एक गोष्ट कळाली का तुम्हाला किंवा जाणवली का, ऑब्झर्व केलं का तुम्ही की 1 तासात पृथ्वी इथून इथं जे अंतर तिनं कव्हर केलेलं आहे ते बऱ्यापैकी मोठं दिसतंय. इथं सी टू डी जाताना ह्या अंतरापेक्षा कमी अंतर पृथ्वीनं कव्हर केलंय आणि इथं तर खूपच कमी केलंय. यावरून आपण एक कन्क्लुजन काढू शकतो का की जेव्हा पृथ्वी सूर्याच्या जवळ आहे ती कंपॅरेटिव्हली फास्टर जातीये. का जात असेल सांगा बरं? तुमचा काय अंदाज आहे सांगा मला. मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगते ह्याचं रिझन तुम्हाला. बट व्हॉट अकॉर्डिंग शोधायचं नाही हा, म्हणजे कुठे हल्ली गुगल आणि ChatGPTने इतकं सोपं केलंय सगळं आपल्याला, पण जी स्वतः विचार करून शोधून काढण्यात जी मजा आहे, जे थ्रिल आहे ते त्याच्यात नाही, होय की नाही? काय म्हणणं आहे तुमचं? सो माझा प्रश्न काय आहे बघा हा, की मी काय सांगितलं आता की पृथ्वी सूर्याभोवतीनं फिरताना जेव्हा ती सूर्याच्या जवळ आहे, आता तुम्ही हे अंतर पण बघा की रे, इथं खूप जवळ आहे पृथ्वी,
इथं पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर खूप कमी आहे, व्हेअरएज इथं खूप जास्त आहे रे, होय की नाही? मग असं काय काय झालं असेल बरं? आपण म्हणताना बघा, पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर एवढे एवढे किलोमीटर आहे, चंद्राचं सूर्यापासून किंवा पृथ्वीपासूनचं अंतर एवढं एवढं किलोमीटर आहे. मग ते काय असतं? अगेन ती ॲव्हरेज व्हॅल्यू असते. इलिप्स पाथ आहे ना प्रत्येक प्लॅनेटचा, मग इलिप्स हा एक्झॅक्टली गोल नाही आहे. म्हणजेच काही ठिकाणी पृथ्वी सूर्याच्या खूप जवळ येणार, काही ठिकाणी खूप लांब जाणार, असं आहे. मग जे आपण अंतर सांगतो ते इथल्या काही, म्हणजे ही एक व्हॅल्यू घेतली, ही व्हॅल्यू घेतली, ही व्हॅल्यू घेतली, ही व्हॅल्यू घेतली, आणि त्याचं आपण काय केली, ॲव्हरेज काढली, सरासरी, आणि मग ते म्हणजे अंतर असं आपण सांगतो. बट आयडियली तुम्हाला आज ही माहिती नवीन, मला सांगा तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय काय नवीन नवीन माहिती मिळाली, किंवा अरेच्या हे असं पण असतं होय, हे कोणत्या कोणत्या पॉइंट्स शिकल्यानंतर ऐकल्यानंतर वाटलं मला सांगा नक्की. हा, सो हे जे आपण अंतर सांगतो पृथ्वी आणि सूर्यामधलं, ते अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेतल्यात. बरं, आता हे घेताना आपण काय मोजपट्टी घेऊन मोजायला गेलोय का? एक पट्टीचा टोक सूर्यावर ठेवला आणि पृथ्वीवर ठेवला आणि बघा किती अंतर? नाही, ते आपण स्पेसिफिक त्याचे कॅल्क्युलेशन्स असतात, आणि विथ द हेल्प ऑफ दोज आपण हे सांगितलं. सो पृथ्वीचं एक्झॅक्ट अंतर सूर्यापासून कधीच इक्वल नसतं. कधी ते खूप कमी आहे जसं इथं दिसतंय, कधी ते खूप जास्त आहे जसं इथं दिसतंय. हा, मग ते आपण ॲव्हरेज अंतर काढलं. आणि मी काय सांगते, जेव्हा पृथ्वी सूर्याच्या खूप जवळ आहे तेव्हा तिनं कव्हर केलेलं अंतर हे जास्त आहे असं मी बोलते. मग सूर्याजवळ असताना का बरं पृथ्वीनं जास्त अंतर केलं? इट मीन्स ती फास्टर गेली आहे, हो की नाही? जास्त अंतर कव्हर केलंय म्हणजे काय? ती फास्ट गेली आहे म्हणून जास्त अंतर केलंय. व्हेअरएज सूर्यापासून ती खूप लांब जिथं दिसतीये तिथं ती हळूहळू गेली आहे. म्हणजेच इन अदर वर्ड्स, whenever the planet is closer to the sun, it moves faster. And whenever the planet is apart from the sun, it moves slower. आता माझा प्रश्न असा आहे की खरं मी एक रिक्वेस्ट करते, खरंच कुठेही बघू नका, जरा डोकं चालवा तुमचं. तुम्हाला माहिती आहे हे सगळं येतंय तुम्हाला. ग्रॅव्हिटेशन ह्या कन्सेप्टशी रिलेटेड आहे, एवढी मी तुम्हाला हिंट देते. का बरं पृथ्वी सूर्याच्या जवळ असताना फास्टर जाईल आणि का बरं लांब असताना स्लोअर जाईल? मी हिंट काय दिली? ग्रॅव्हिटेशन ह्या कन्सेप्टशी रिलेटेड ह्याचं उत्तर आहे. मला कमेंट करून सांगायचं, नाहीतर मी पुढच्या ह्याच्यामध्ये सांगेनच तुम्हाला, नो डाऊट. सो हे झालं, ही बेसिक माहिती तुम्हाला कळाली. अंतर बदलत जातं आणि स्पीड पण किंवा व्हेलॉसिटी जी आहे ती बदलत जाते कोणत्याही प्लॅनेटची सूर्याच्या भोवतीनं. सो ह्याच्यावरती आधारित पहिला लॉ केपलरचा, त्यानं काय सांगितलं की मोशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन इज अन इलिप्स. प्लॅनेटचा जो पाथ आहे, मोशन नाही, प्लॅनेटचा पाथ इलिप्स आहे, आणि त्या इलिप्सच्या दोन फोकसपैकी कोणत्या तरी एक फोकसवरती सन असतो. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. हे जो लॉ आहे, शक्यतो लॉ मी मुलांना सांगते बरेचदा की राईट द आन्सर इन युअर ओन वर्ड्स, पण लॉज, डेफिनिशन्स हा जो पार्ट असतो तो कधीही मनानं शक्यतो लिहू नका. जसा इथं आहे पुस्तकात जसा दिलेला आहे तसाच शक्यतो नाही, तसाच लिहायचा. सो द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन इज अन इलिप्स विथ वन सन ॲट वन ऑफ द फोसाय. अर्थ बदलता कामा नये, हा पहिला नियम झाला. म्हणजेच प्लॅनेट सूर्याभोवती इलिप्स पाथमध्ये फिरतो आणि त्यापैकी एका फोकसवरती सन प्रेझेंट असतो, असा त्याचा अर्थ झाला. सेकंड लॉ काय सांगतो? सेकंड लॉ सांगतो द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स किंवा कव्हर्स इक्वल एरियाज इन इक्वल टाइम. इक्वल एरिया इन इक्वल टाइम. एक्सप्लेनेशन देते तुम्हाला आधी, मग पुढचं बघूयात. सी, ही आहे लाईन विच इज जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट. ही जी दिसते ही लाईन, ही पण लाईन, ही पण लाईन. त्यात काय सांगितले सेकंड लॉ मध्ये? धिस लाईन कव्हर्स इक्वल एरिया इन इक्वल टाइम, नॉट डिस्टन्स. मगाशी मी सांगितलं होतं हे डिस्टन्स वेगवेगळं आहे की ए आणि बी हे डिस्टन्स आहे, बट तो प्लॅनेट ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत गेला
तेव्हा त्यानं कव्हर केलेला एरिया जर आपण कन्सिडर केला, हा जो ब्लू मध्ये दाखवलाय हा एरिया ASB जो तयार झालाय त्याची काहीतरी समजा x किंमत आहे, x एवढी व्हॅल्यू त्याची आली. ठीक आहे. आता बघा CSD म्हणजे CD हे डिस्टन्स आहे, CD हे डिस्टन्स आहे, AB हे डिस्टन्स आहे. हा फरक लक्षात आला का बघा, AB हे डिस्टन्स आहे आणि ASB हा एरिया आहे. सिमिलरली CD हे डिस्टन्स आहे आणि CSD हा एरिया आहे. अगेन सिमिलरली EF हे डिस्टन्स आहे आणि EFS हा एरिया आहे. मग केपलरनं त्याच्या सेकंड लॉ मध्ये काय सांगितलंय की हे डिस्टन्स काही का असे ना, इथं जास्त आहे, AB डिस्टन्स जास्त आहे, CD डिस्टन्स कमी आहे, EF अजून कमी आहे, पण त्यांनी कव्हर केलेले जे एरिया आहेत तर एरिया ASB ची जेवढी काही व्हॅल्यू आहे तेवढी सेम ASB, मी इथं लिहू का, ASB इज इक्वल टू CSD इज इक्वल टू EFS. एरिया मात्र इक्वल आहेत. म्हणजे समजा एका तासातलं तर हे त्यानं कव्हर, मी मग अशी म्हटलं ना की ह्याला 1 तास लागला इथून इथं जायला, इथून इथं जायला आणि इथून इथं जायला, तर एका तासात त्या प्लॅनेटनं कव्हर केलेले जे एरिया आपण कन्सिडर केले, डिस्टन्स भलेही वेगवेगळे असतील पण हे एरिया मात्र इक्वल आहेत. समजतंय की नाही? नाही समजलं तर मला विचारा तुम्ही नंतर की असं असं हे पुन्हा सांगाल का वगैरे. बट आय होप इतकं सांगितल्यानंतर हे तुम्हाला क्लिअर झालं असेल की एरिया डिफरंट म्हणजे इक्वल असतात पण त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स वेगवेगळं आहे बिकॉज त्यांची व्हेलॉसिटी वेगवेगळी असते. बट एरिया ASB इज इक्वल टू एरिया CSD इज इक्वल टू एरिया ESF. हे त्यांनी त्याच्या सेकंड लॉ मध्ये सांगितलंय. AB आणि CD हे डिस्टन्सेस जे आहेत ते इक्वल टाइम मध्ये कव्हर केलेले डिस्टन्स आहेत, जसं मग अशी तुम्हाला मी सांगितलं. आणि ASB आणि CSD हे इक्वल एरिया आहेत. टाइम डिस्टन्सेस वेगवेगळे आहेत, एरिया मात्र इक्वल आहेत. ठीक आहे. आणि थर्ड लॉ मी बघा अशी जसं तुम्हाला सांगितलं ना की त्या प्लॅनेटला एका पॉइंट पासून फिरून पुन्हा त्याच पॉइंटला येण्यासाठी लागलेल्या वेळाला आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणतो. सो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हा आपण T ह्या लेटरने इंडिकेट करतो. सो त्यानं त्याच्या थर्ड लॉ मध्ये काय सांगितलंय, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर हा त्या प्लॅनेटचं जे ऍव्हरेज डिस्टन्स आहे सन पासूनचं त्याच्या क्यूबशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अगदी सोपं आहे. आता मला सांगा, हे खूप किचकट नाही, आपण सोपं करून सांगूया. हा सन आहे, हा एक प्लॅनेट आहे, हे त्या प्लॅनेटचं सन पासूनचं अंतर त्याला मी R1 म्हणते. दुसरा एक प्लॅनेट आहे, हे त्या प्लॅनेटचं सन पासूनचं अंतर मी R2 म्हणते. आता मला सांगा R1 आणि R2 ह्या दोन ऑब्झर्व करा. आता समजा ह्याला मी A प्लॅनेट म्हटलं आणि ह्याला B. कोणत्या प्लॅनेटला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारायला एक पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कोणत्या प्लॅनेटचा जास्त असणार? कोणत्या प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन जास्त असेल? ऑब्व्हियसली प्लॅनेट बी चा, बिकॉज त्याचं अंतर सूर्यापासूनचं जास्त आहे. मग हेच त्यांनी ह्याच्यात सांगितलं. अंतर वाढलं प्लॅनेटचं सूर्यापासूनचं की त्याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन पण वाढणार, असा त्याचा साधा सोपा अर्थ आहे. प्लॅनेटचं सूर्यापासूनचं अंतर वाढलं की त्याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, त्याला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारायला लागणारा वेळ पण वाढणार. साधं आहे की नाही? होय की नाही? कोणी पण सांगेल हे. सो हेच केपलरनी त्या लॉ मध्ये सांगितलं. तिसऱ्या की स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द प्लॅनेट, ज्याला आपण T स्क्वेअर म्हटलं, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स म्हणले किंवा ऍव्हरेज डिस्टन्स. मीन किंवा ऍव्हरेज डिस्टन्स. का बरं? बिकॉज मगाशी आपण बघितलंय की प्रत्येक वेळेस त्या प्लॅनेटचं डिस्टन्स सूर्यापासूनचं बदलत असतं. मग ते जे आपण कन्सिडर करतो ते ऍव्हरेज डिस्टन्स किंवा मीन डिस्टन्स असतं. सो R हे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, R हा डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन आहे आणि T हा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे. आणि मग त्यानं काय सांगितलं
की पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्सचा क्यूब. सेकंड लॉ झाला, सॉरी थर्ड लॉ झाला. आता हा जो थर्ड लॉ आहे बघा, हा आपण 2-3 पद्धतीनं लिहू शकतो. टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू आर क्यूब ही एक मेथड झाली. टी स्क्वेअर इज इक्वल टू आर क्यूब, म्हणजे ऍक्च्युली के आर क्यूब म्हणतात. के हा कॉन्स्टंट असतो, सो तो आपण लिहिला नाही तरी चालतो, म्हणून टी स्क्वेअर इज इक्वल टू आर क्यूब ही एक अजून एक मेथड झाली. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट ही अजून एक मेथड झाली. आता आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के ही अजून एक मेथड. हे पुढे लागणार आहे आपल्याला. हे जे दोन आहेत की नाही, हे आपल्याला पुढे न्यूमरिकलसाठी लागतात. सो हे आहे आपलं मेन थर्ड लॉ, आणि तो आपण ह्या वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के आहे ना, हा कॉन्स्टंट तो मी इथं घेतला, म्हणजे के अपॉन 1 असतं थोडक्यात, ते आपण लिहित नाही म्हणून के नुसता. आणि हे रिव्हर्स इनव्हर्स जेव्हा केलं मी, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन के झाला. गॉट इट गाईज? समजलं सगळ्यांना? आता इथं मगाशी जे ESF वगैरे दाखवलं ना एरिया, ESF आणि ASB, व्हॉट विल यू इन्फर अबाउट EF? तर EF आणि AB दीज आर द डिस्टन्सेस कवर्ड बाय द प्लॅनेट इन इक्वल टाइम. इक्वल टाइम मध्ये कव्हर केलेली डिस्टन्सेस आहेत ही दोन. कोणती? AB, CD आणि EF. ठीक आहे, हे त्याचं उत्तर सांगितलं मी तुम्हाला. आणि मग आजचा क्वेश्चन तुम्हाला केपलरचा सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन जो आहे तो सांगायचा आहे. कमेंट करून सांगू शकता किंवा तुम्ही लिहून काढा. तिन्ही लॉज लिहून काढा, खूप जास्त महत्वाचा आहे. ह्याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारलेले जातात. ती डायग्राम दाखवली जाते, ह्या डायग्रामशी रिलेटेड काय काय लॉज आहेत ते एक्सप्लेन करा. किंवा आता तुम्हाला दाखवलं तसं ESF नाही का, सुरुवातीला मी तुम्हाला एक प्रकारचा प्रश्न सांगितला. टी स्क्वेअर आर क्यूब ह्याच्याशी रिलेटेड न्यूमरिकल पण असतात, तो पार्ट मी तुम्हाला नंतर सांगेन. ते न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन्स पण विचारले जातात. किंवा मग डिस्टन्स आणि पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन याच्याशी रिलेटेड लॉ कोणता आहे ते सांगा. बरोबर, असे वेगवेगळे प्रश्न या केपलरच्या 3 लॉज वरती विचारले जातात. सो त्याची प्रिपरेशन जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास जेव्हा कराल तेव्हा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने ते लक्षात ठेवा. इलिप्स बद्दल मी तुम्हाला सांगितलं. सो ह्या पद्धतीनं केपलरचे 3 लॉज जे आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, इथेच थांबूयात. हो, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू.